नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे संधिवात, गुडघेदुखीवर लेझर आणि रोबोटिक उपचार। आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर श्रीरंग गोडबोले। स्वागत आहे सर। नमस्कार। तुमचा आणि झी 24 तासचे प्रथम आभार की तुम्ही मला ही संधी दिली इकडून या विषयावरती बोलण्याची। थँक्यू। डॉक्टर श्रीरंग गोडबोले हे पुण्यातील रोबोटिक नी रिप्लेसमेंटसाठी सुप्रसिद्ध असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलमधील अग्रगण्य सांधेरोपण सर्जन आहेत। पुण्यात जन्म झालेला डॉक्टर श्रीरंग गोडबोले यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर लोकमान्य हॉस्पिटल पुणे येथे रोबोटिक असिस्टेड जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी या विषयात त्यांनी फेलोशिप पूर्ण केली। कुशाग्र बुद्धिमत्ता, जिज्ञासूपणा, कामाप्रती असलेली श्रद्धा, कौशल्यपूर्ण अशी शस्त्रक्रिया अशी काही त्यांची खास वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील। अंदाजे 300च्या वर सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि 100च्या वर रोबोटिक सांधेरोपणाचा प्रचंड असा त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। पुणे येथे लोकमान्य हॉस्पिटलच्या सेनापती बापट रोड या हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत। सोबतच लोकमान्यच्या मुंबई, पुणे, सातारा, कराड, सांगली, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बुलढाणा आणि सोलापूर या ठिकाणीही त्यांची ओपीडी असते। लोकमान्य हॉस्पिटलने नुकताच 12,000 रोबोटच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या नी रिप्लेसमेंटचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे। त्यामध्येही डॉक्टर श्रीरंग गोडबोले यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी हे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सर्जरी होणारे देशातले अग्रगण्य हॉस्पिटल आहे। चला तर विषयाला सुरुवात करूया। तर सर, सगळ्यात पहिला माझा अर्थात प्रश्न, गुडघ्यांचा संधिवात हा जो प्रकार असतो तो नेमका काय असतो? गुडघ्यांचा संधिवात हा अनेक प्रकारचा असतो। पहिले म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जो प्रामुख्याने दिसतो याच्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण आमवात किंवा संधिवात किंवा अस्थिसंधिवात असे म्हणतो, अशा प्रकारे अनेक प्रकारे होणारी ही एक गुडघ्याची झीज आपण म्हणू शकतो। गुडघ्याच्या वर एक आवरण असं, याला आपण खुर्च्या किंवा गाद्या असं म्हणतो। हे गुळगुळीत आवरण तुमच्या हालचालीला मदत करत असतं। जसं वय वाढत जातं तसं हळूहळू गुडघ्याची हालचाल होऊन त्या आवरणामध्ये खड्डे पडू शकतात किंवा त्याला भेगा जाऊ शकतात। असं झाल्याने हाड हाडाच्या जवळ येतं आणि जे उघडं पडलेलं हाड आहे ते एकमेकाला घासायला लागतं। याच्यातून दुःख निर्माण होतं। ह्याला आपण एक प्रकारचा संधिवात म्हणतो। तसेच आमवात किंवा संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस याच्यामध्ये ही जी प्रोसेस असते ही फार वेगाने पुढे चालली जाते। त्यामुळे जरी वय कमी असलं तरी या पेशंट्समध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला दुखणं जास्ती हे दिसून येतं। ओके, आणि या संधिवाताची मुख्य कारणं काय आहेत सर? संधिवाताची कारणं जर बघायला गेले तर पहिले म्हणजे आपले जे गुडघे आहेत हे आपल्या बॉडीचं सगळं वजन त्यांच्यावर घेतात। दोन्ही साईडला गुडघ्यामध्ये बाहेरच्या आणि आतल्या बाजूला कप्पे असतात। आपलं पूर्ण वजन जे आहे ते आतल्या बाजूच्या कप्प्यांनी जातं। त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला दिसून येतं की आतल्या बाजूला दुखणं हे पेशंट्सला दिसून येतं। जर समजा आपल्या घरी पण कोणी वृद्ध असतील तर त्यांच्या गुडघ्यांमध्ये तुम्हाला आतल्या बाजूला झालेलं दुखणं हे त्यांचं फार कॉमन कंप्लेंट असते। तर त्याच्यामध्ये कारण असं असतं की जसं तुमचं वजन तिथनं जातं तसं त्या बाजूची हाडं हे हळूहळू एकमेकाच्या जवळ यायला लागतात। मांडीचं हाड आणि नडगीचं हाड यांच्यामध्ये जागा असते, त्याच्यामध्ये सांधा निर्माण होतं। जसं ते हाड एकमेकाच्या जवळ यायला लागतं तसं ते घर्षण तिकडं निर्माण होऊन तिथल्या खुर्च्या आणि गाद्या खराब व्हायला लागतात। हे एक प्रामुख्याने दिसणारं आपल्याला संधिवाताचं कारण आहे। तसंच आपले इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस ज्याच्यामध्ये आमवात किंवा बाकीचे संधिवात येतात, याच्यामध्ये काही इन्फ्लेमेटरी प्रोसिजर्स आहेत ज्याच्यामुळे सूज येते। मराठीत सांगायला तर सूज येते, इन्फ्लेमेशन तिकडं होतं आणि त्यामुळे होणारा त्रास याच्यावरती आपल्याला संधिवात प्रामुख्याने दिसून येतो। ओके डॉक्टर, देशात आणि जगात संधिवाताचं प्रमाण नेमकं किती आहे? आता जर आपण तसं बघायला गेलं तर पूर्ण जगात तुम्ही बघितलं तर काही शेकडो कोटींमध्येही संधिवाताचं प्रमाण आहे। आपलं जे पॉप्युलेशन आहे ते आपण एक यंग पॉप्युलेशन टू ओल्ड पॉप्युलेशन असं धरलं तर आपलं 15 ते 64 वयोगटामध्ये हे सर्वात जास्ती पॉप्युलेशन भारताचं आहे। तसंच बाकी एशियामधल्या देशांचंही आहे। असं जेव्हा हे पॉप्युलेशन आता हळूहळू वयोवृद्ध होईल आणि म्हातारपणाकडे जायला लागेल तसं आपल्याला दिसून येईल की हा जो संधिवाताचं प्रमाण आहे हे अजून वाढत जाईल। कदाचित आज आपण जेवढे बघतोय त्याच्यापेक्षा काही पटीने जास्ती लोकांना संधिवात हळूहळू पुढे होऊ शकतो, ज्याच्यामुळे त्याच्यावर होणाऱ्या उपायांची आता गरज आपल्याला भासायला अजून आणि अजून लागणार आहे। ओके, या संधिवाताच्या काही स्टेजेस आहेत का, आणि जर त्या आहेत तर त्या कोणत्या आहेत? संधिवाताचे युजली आपण जे स्टेजिंग करतो ते आम्ही जे वापरतो ॲज डॉक्टर्स हे केलग्रेन अँड लॉरेन्स क्लासिफिकेशन सिस्टीम आम्ही वापरतो, ज्याच्यामध्ये आम्ही बघतो की एक्सरे काढून त्याच्यामध्ये दोन्ही हाडाच्या मध्ये असलेली जागा
तसेच एकमेकावर घर्षण होऊन होऊन निर्माण झालेले हाडाचे काही तुकडे, ज्याला आपण ऑस्टिओफाईट्स असं म्हणतो, या हिशोबाने आपण 4 स्टेजेसमध्ये संधिवाताला कॅटेगराईज करतो. स्टेज 1 म्हणजे अगदी कमी, तर स्टेज 4 म्हणजे सर्वात जास्ती असणारे संधिवात. या क्लासिफिकेशन सिस्टीमचा एक फायदा असा आहे की आपले जे उपाय आहेत, आपले जे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, ते आपण वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळे देऊ शकतो. सगळ्यांनाच काही लगेच शस्त्रक्रिया करायला सांगणं हे आमच्या याच्यात नाही. तर त्यामुळे ज्या स्टेजला पेशंट आहे ते एक्सरे काढून निदान करून मग त्या स्टेजची अप्रोप्रिएट ट्रीटमेंट आम्ही तिकडे देत असतो. ओके, आता याची लक्षणं आणि याचं निदान कसं करता येईल याविषयी सविस्तरमध्ये सांगा. संधिवाताची लक्षणं याच्यामध्ये पहिलं जे लक्षण आपल्याला सगळ्यांना दिसून येईल की आपल्या जरी घरी कुणाला संधिवात असायची शक्यता असेल तर सर्वात पहिलं लक्षण जे आपण बघतो ते म्हणजे दुखणं असतं. गुडघ्याचं दुखणं किंवा इतर सांध्यांमध्ये असलेला संधिवात असेल तरी तिकडं दुखणं हे पेशंटला पहिल्यांदा दिसून येतं. गुडघ्याच्या संधिवातात जर आपण बघायला गेलं तर जसं मी म्हणलो की आतल्या बाजूला गुडघ्याच्या आतल्या कप्प्यास होणारं दुखणं हे तुम्हाला प्रामुख्याने दिसून येतं. एकानंतर एक जर त्याच्या काय पुढं होत जातं की हळूहळू गुडघ्याची जी होणारी हालचाल असते ती कमी होत जाते. आपला गुडघा जर समजा तुम्ही धरला की आत्ता एवढा वाकत असेल तर हळूहळू त्याची होणारी जी हालचाल आहे ती कमी होत गुडघा वाकायचा कमी होतो. तसेच जसं हे प्रोग्रेस होत जाईल संधिवात तसं तुम्हाला दिसेल की गुडघा पूर्णपणे सरळही होत नाही आहे, त्याला बाक राहतो. अनेक जर तुम्ही तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये इतर बघितले तर पेशंट आपल्याला फेंगड्या पावलांनी चालताना दिसतात. बऱ्याच वेळेला पाय सरळ न होता, ज्याला आम्ही एक व्हॅरस गेट असं म्हणतो, त्यांचे पाय हे पावलं आतमध्ये असून गुडघे बाहेरच्या बाजूला गेलेले असतात. हे संधिवाताचं दिसणारी लक्षणं ही कुठल्याही सामान्य माणसाला स्वतःहून बघता येतं. डॉक्टर्स करता निदान करण्याचा एक चांगला उपाय म्हणजे पहिले तर एक्सरे असतो. एक्सरे आम्ही हे उभ्या पोझिशनमध्ये उभं राहून आणि एकदा झोपून हे 2 प्रकारचे एक्सरे काढतो. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आम्ही केल्गरेन आणि लॉरेन्स क्लासिफिकेशन वापरतो आणि त्या हिशोबाने आम्ही संधिवाताचं निदान हे तिथे निर्माण झालेल्या घर्षणाने झालेले हाडाचे तुकडे व दोन्ही हाडांमधली असलेली जागा याच्यावर आम्ही निदान करतो. जर समजा तुमचे पेशंटचं वय कमी असेल आणि आम्हाला याच्यामध्ये लगेच सांधेरोपणाची शस्त्रक्रिया न करता दुसरे काही उपाय वापरायचे वाटले तर आम्ही कार्टिलेज स्कॅनिंग किंवा कार्टिलेज मॅपिंगचे MRI करून त्या तिथल्या खुर्च्यांचं आत्ताचा हाल बघून त्याच्यावर वेगवेगळे उपाय करायचा आपण प्रयत्न करतो. ओके, आता या संधिवातावर काय उपाय आहेत, कशा पद्धतीने आपण यावर मात करू शकतो? संधिवाताचे उपाय हे तुमच्या असलेल्या आत्ताच्या संधिवातावरती डिपेंड करतात. तुमचं स्टेज कुठलं आहे याच्यावर सगळ्यावरच संधिवाताला शस्त्रक्रिया लागते अशातला भाग नाही. आपल्याला जेवढं होऊ शकेल तेवढं नॅचरल गुडघा प्रिझर्व करून एका विशिष्ट स्टेजला संधिवाताकरता सांधेरोपण आम्ही सजेस्ट करतो. पहिले म्हणजे आपण गोळ्या औषधं देऊन बघतो. तसेच फिजिओथेरपीचे काही व्यायाम सांगून तिथल्या स्नायूंची ताकद वाढवायचा प्रयत्न करतो. ते झाल्यानंतर जर त्यांनीही फरक पडला नाही तर PRP, स्टेम सेल थेरपी किंवा हायल्युरॉनिक ॲसिड असे वेगवेगळे गुडघ्यातील इंजेक्शन द्यायचे प्रयत्न करतो. संधिवाताचे स्टेज बघता शस्त्रक्रियांमध्ये लेझर थेरपी, त्याच्यानंतर सांधेरोपण हे वेगवेगळे उपाय आहेत. सांधेरोपणातही दोन्ही कप्पे किंवा तिन्ही कप्पे न बदलता ज्या कप्प्याला सर्वात जास्ती त्रास आहे तेवढाच कप्पा बदलून दुसऱ्या कप्प्यात शाबूत त्याचेच नॅचरल शाबूत ठेवणे याचा प्रयत्नही आम्ही करतो. शेवटच्या स्टेजला मात्र आमच्या हातातही काही उपाय नसतो आणि त्यावेळेला आम्हाला टोटल नी रिप्लेसमेंटचा ऑप्शन हा पेशंटला द्यायलाच लागतो आणि तो अनिवार्य आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, संधिवात औषधाने बरा होऊ शकतो का? आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर अनेक औषधं अशी आली आहेत की जी संधिवातावरती काम करतात असं मार्केटमध्ये किंवा आपण वाचलं असेल की संधिवातावरती त्यांचा उपयोग होतो. ह्याच्यात एक आपण जाणून घेण्याजोगं आहे की हे सिम्प्टोमॅटिक रिलीफ देतात. असं कुठलंही औषध नाही की जे झालेला संधिवात आहे तो उलटवून परत जाईल. हे जे आहेत हे सगळे दुखणं कमी करणे किंवा पेशंटची थोडी तिथली स्टिफनेस कमी करणे याच्यावरती ते औषधं काम करतात किंवा लावून तिथे मसाज करून थोडं त्याच्यावरचं स्टिफनेस कमी करण्यात काम करतात. अशी औषधं नाहीत की ज्याच्यानी पूर्णपणे झालेला आत्तापर्यंतचा संधिवात आहे तो उलटवून अगदी नॅचरल पहिल्यासारखा गुडघा देता येईल. ओके, आता या संधिवातावर शस्त्रक्रिया कोणत्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचे पण काही प्रकार आहेत का? संधिवातावरती आत्ताच्या असलेल्या शस्त्रक्रियांमध्ये आपण बघू शकतो की काही ज्या असतात ते दुर्बिणीने केलेल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत. काही आहेत त्या ओपन शस्त्रक्रिया आणि ह्या शस्त्रक्रियांमध्ये 2 प्रकार असतात. एक ज्याला आपण म्हणतो पार्शियल नी रिप्लेसमेंट, एक ज्याला म्हणतो आपण टोटल नी रिप्लेसमेंट. संधिवाताच्या जे पहिल्या लेझरचे उपाय आहेत जे दुर्बिणीद्वारे केले जातात याच्यामध्ये आपण तिथल्या खुर्च्या ह्या गुळगुळीत करायचा प्रयत्न करतो. जे पार्शियल नी रिप्लेसमेंट आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की
आपल्याला जो नॉर्मल नॅचरल नी आहे तो कप्पा प्रिझर्व करून फक्त जो खराब झालेला कप्पा आहे तेवढाच फक्त आपण बदलतो. टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये तुमचे तिन्ही कप्पे गुडघ्याचे म्हणजे आतले बाहेरचे आणि गुडघ्याची वाटी आणि मांडीचं हाड याच्यामध्ये असलेले तिन्ही कप्पे हे आपण तिन्ही बदलून टाकतो आणि मध्ये एक अल्ट्रा हाय मॉलिक्युलर पॉलिइथिलीनची गादी टाकून ती हालचाल त्याची व्यवस्थित गुळगुळीत होऊ शकते याचा प्रयत्न करतो. ओके. आता यावर अत्याधुनिक तंत्रज्ञान कोणतं आहे आणि त्याचबरोबर लेझर थेरपी सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय याविषयी सांगा सविस्तरमध्ये. लेझर थेरपी आजकाल जे आपण बघतो ते प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं की हे एक नवीन ॲडव्हान्समेंट आहे. हे तुम्हाला मदत करते की तुमचे जेवढे होऊ शकेल तेवढं नी रिप्लेसमेंट टळावी किंवा थोडी दूर जावी जेणेकरून तुमच्या गुडघ्याची नॉर्मल हालचाल जी आहे ती प्रिझर्व करता येईल. लेझर थेरपीमध्ये आपण दुर्बिणीद्वारे आपण काम करतो, आर्थ्रोस्कोपी ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामध्ये छोटं पेन एवढा आपला एक स्कोप असतो जो तुमच्या गुडघ्यात जातो. त्याच्याने आपण एकदा पूर्ण गुडघ्याचं आत्ताचा हाल बघून त्याच्यामध्ये खुर्च्यांचं कसं आहे किंवा गाद्या कशा आहेत आणि कुठं कुठं आणि कितपत खड्डे आहेत याचं आपण निदान करतो. छोट्या खड्ड्यांकरता नक्कीच लेझर थेरपी हा एक अट्रॅक्टिव्ह ऑप्शन आहे. जिकडं तुमच्या गुडघ्याच्या दोन्ही हाडांमध्ये इक्वल जागा असेल तिकडं आपण हा उपाय करतो जेणेकरून तिकडं आपण खुर्च्यांना गुळगुळीत करून घेतो लेझरद्वारे आणि तिकडं फायब्रो कार्टिलेज तयार होतं. ही लेझर थेरपीने आपलं ऑपरेशन साधारणपणे थोडे दिवस टळू शकतं पण ह्याच्यानी आपण हे नाही सांगू शकणार की पूर्ण ती जो खड्डा आहे तो पूर्णपणे पहिल्यासारखा खुर्च्यांनी भरून येईल. ओके. आता रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण म्हणजे काय? येस. आजकाल आपण सगळीकडे बघतो की रोबोटचं ॲडव्हर्टाइजमेंट खूप होते आणि पेशंटला कसं आहे की एकदा ऑपरेशन थिएटरमध्ये गेले की त्याच्यानंतर काय होतं हे जाणीव नसते. तर याच्यामध्ये आता आपण बघू शकता की व्हिडिओ आपल्या स्क्रीनवर आहे. तर रोबोटिक असिस्टेड म्हणजे रोबोट सगळी सर्जरी करत नाही. हा एक सर्जन आणि रोबोट या दोघांचं मेल होऊन एक चांगली शस्त्रक्रिया पार पडली जाते. रोबोट हे जसे आपले कपडे शिवतो तर तुमच्या मापाचे कपडे हे फक्त तुम्हालाच बसतील, बाकी कुणालाही बसणार नाहीत आणि ते तुम्हालाच परफेक्टली बसतील. तसंच रोबोट जो आहे तो तुमच्याकरता तुमच्या गुडघ्यासाठी स्पेसिफिक सर्जरी तुम्हाला आखून देईल जी आम्ही त्याच्याद्वारे पार पाडू शकतो. बऱ्याच वेळेला आपण जर बघितलं की सगळ्या लोकांचे पाय काही सारखे नसतात, सगळ्या लोकांना झालेली गुडघ्याची झीज जी असते तीही सारखी नसते. त्याचा अभ्यास आम्ही रोबोटद्वारे करतो जेणेकरून आम्हाला एक आयडिया येते की या पेशंटकरता कुठली सर्जरी आणि किती हाड त्याच्यातलं काढलं गेलं पाहिजे. रोबोट हा सर्जनच्या कंट्रोलमध्ये नेहमीच असतो कारण की किती झालं तरी तो मशीन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला माणुसकीची हे देणं फार गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आता आपण जर बघू शकता तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की तो जो हातात घेतलेला आहे तो बर असतो. तर रोबोट वेगवेगळ्या प्रकारचे असून काही रोबोट बर वापरतात तर काही रोबोट्समध्ये ब्लेडचा वापर करण्यात येतो. बरनी आपण त्याच्यावरचा पापुद्रा काढून खुर्च्या व हाडाचा एक पातळ भाग काढून त्याच्यानंतर त्याला स्मूथ करून त्याच्यावरती धातूचं आवरण चढवतो. वरती आणि खालती धातूचं आवरण लावून मध्ये एक गादी टाकण्यात येते ज्याला आपण अल्ट्रा हाय मॉलिक्युलर पॉलिइथिलीन म्हणतो. थोडक्यात या गादीवरती तुमची हालचाल पूर्णपणे सुरू होते आणि त्यामुळे हाडाला न घासल्याने तुमचं दुखणंही कमी होतं. ओके. आता रोबोटिक आर्मचा विशेष फायदा काय आहे? येस. आजकाल जे रोबोट्स आपण बघतो याच्यामध्ये दोन प्रकारचे रोबोट्स दिसून येतात. एक असतात जे कम्प्लिटली ऑटोमॅटिक असतात, ज्यांना एकदा तुम्ही आखून दिलं की ते शस्त्रक्रिया स्वतःच पार पाडतात. दुसरे जे असतात याच्यामध्ये शस्त्रक्रिया करताना सर्जनचा कंट्रोल याच्यामध्ये राहतो. तर अशा प्रकारे 1st to 4th जनरेशन रोबोट्स आपण म्हणतो. लोकमान्य हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडं आय थिंक सगळ्या कंपन्यांचे ऑल ग्रेड्सचे रोबोट आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही कंपनीला किंवा रोबोटकरता रिस्ट्रिक्टेड राहावं लागत नाही. तुमच्या अनुषंगाने जो उत्तम इम्प्लांट असेल, ज्या कंपनीचे इम्प्लांट चांगले असतील आणि जो रोबोट चांगला असेल तो आम्ही वापरू शकतो. तर रोबोटिक आर्म जो आहे याच्यामध्ये 2 प्रकारचे रोबोटिक आर्म्स आहेत. दोन्हीमध्ये आम्ही ब्लेड वापरतो. ब्लेडच्या साहाय्याने आम्ही हॅप्टिक बाउंड्रीज मार्क करून घेतो. म्हणजे जेवढा आपल्याला हाडाचा आणि खुर्च्यांचा भाग काढायचा आहे तेवढाच फक्त आम्ही काढणार. त्याच्या बाहेर जर तो रोबोटिक आर्मचा ब्लेड गेला तर तो स्वतःच बंद पडतो. त्यामुळे कुठल्याही दुसऱ्या सॉफ्ट टिश्यूला किंवा हाडाला इजा व्हायची शक्यता फार कमी असते. असं झाल्याने फक्त जेवढं तुमचा खराब झालेला पार्ट आहे तेवढाच निघून तेवढाच भाग परत धातूने बसवला जातो. ओके. तर डॉक्टर श्रीरंग गोडबोले यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर श्रीरंग गोडबोले. त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे बोलूयात.
तर सर सांध्याची झीज होऊच नये यासाठी आपण काही खास उपाय करू शकतो का? हा प्रश्न मजेशीर अशा प्रकारचा आहे, कारण की अनेक पेशंट्स जेव्हा ते घेऊन येतात पेशंटला, तर त्यांच्या मुलांचा किंवा त्यांच्या नातवांचा हाच प्रश्न असतो की आम्हाला अशी झीज होऊ नये याच्याकरता आम्ही काय करू शकतो. तर गुडघा जो आहे हा आपल्या कुठल्याही दारासारखा असतो, की तुम्ही एका दाराची जर समजा 50 वर्ष उघडझाप केली तर एका पॉईंट ऑफ टाइम नंतर ते दार जे आहे त्याचे हिंजेस खराब होतात. तसेच गुडघ्याचं जे आहे की तुम्ही इतके वर्ष गुडघ्याला एवढी हालचाल करून एका ना एका टाइम नंतर तो गुडघ्याला संधिवात होतोच किंवा तिथं घर्षण चालू होतंच. ओके. कम्प्लिटली याला अवॉइड करणं हे अशक्य आहे, पण जे तुमचं वेग आहे संधिवाताचा तो तुम्ही कमी करू शकता. पहिले म्हणजे त्याच्याकरता फिजिओथेरपी व्यवस्थित करून तिथले स्नायू बळकट करणे, जेणेकरून हाडावरचं येणारं बॉडी वेट जे आहे ते कमी होतं. आणि दुसरं जर तुम्ही एक बघितलं तर मग आपली जी भारतीय संस्कृती आहे याच्यामध्ये बैठे संडास वापरणे किंवा मांडी घालून खाली बसणे, या 2 ॲक्टिव्हिटीज जसं तुम्ही उतारवयात जाल तसं अवॉइड करायला लागणं हे एक चांगलं सवय म्हणता येईल, जेणेकरून आपल्या गुडघ्यांचे लाईफस्पॅन जे आहे ते वाढवता येईल आणि ते थोडे अजून काळ टिकून राहतील. ओके. पण आता गुडघ्यावर येणारा अतिरिक्त ताण जो असतो तो आपण कसा कमी करू शकतो? ह्याच्यावर सांगायचं झालं तर मागच्या रविवारीच मी एक मॅरेथॉन पळलो, तर माझ्याहून जास्ती वेगाने आणि माझ्याहून जास्ती डिस्टन्स पळणारे अनेक वृद्ध लोक हे मला तिकडे दिसून आले. तर त्यांना वयोवृद्ध म्हणू शकतो, पण मला वाटतं मनोवृद्ध त्यांना नक्कीच म्हणता नाही येणार. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अतिरिक्त ताण म्हणजे आजकाल स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीजचा लोड जो आहे तो वाढलेला आहे. लोक आजकाल वयाचा विचार न करता हे सगळे स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीज फॉलो करतात. आणि अतिरिक्त ताणामध्ये एक प्रामुख्याने जे आपण करू शकतो ते म्हणजे पायऱ्यांची जेवढी वर खाली हालचाल करता येईल तेवढी कमी करावी. जेवढं तुम्हाला पायऱ्या चढ उतार कमी करता येतील तेवढे कमी करावे. स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीज करताना पहिले एकदा डॉक्टरांना भेटून स्वतःच्या गुडघ्याची कंडिशन एकदा जाणून घ्यावी, जेणेकरून तुमच्यासाठी योग्य असणाऱ्या स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करता येतील. दुसरं म्हणजे आजकाल जे लोकांना पळण्याचं फॅड आहे, पळण्याच्या फॅडमध्ये स्वतःकरता घेतलेले शूज हे फार चांगले असले पाहिजेत आणि त्याच्यामुळे बरेचसे तुमचं वेट बेअरिंग डिसाईड होतं. तर शूज अतिशय चांगले पाहिजेत आणि हार्ड सरफेसवर जेवढं होईल तेवढं पळणं कमी करावं. रोड किंवा ट्रेडमिल ह्याच्यापेक्षा भुसभुशीत जमीन किंवा ग्राउंडवर पडलेलं कधीही चांगलं. त्याच्यामुळे तुम्हाला जो गुडघ्याला बॅक येतो हा ग्राउंडवर किंवा भुसभुशीत मातीत पडल्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रमाणात कमी दिसून येईल, जेणेकरून तो येणारा ताण जो आहे तो गुडघ्यावरचा कमी होऊ शकतो. ओके. आता सांधेरोपण करण्यासाठी कोणकोणत्या सोयी आवश्यक आहेत? सांधेरोपण करायचं म्हणजे आजकाल लोकांना काय असतं पहिले समजून सांगायचं झालं तर म्हणजे आता समजा माझ्याकडे हे पेन आहे, तर पेनाचं टोपण खराब झालं तर मला काही पूर्ण पेन फेकून द्यायची इच्छा नाही. मी फक्त जर टोपण बदललं तरी मला हे पेन व्यवस्थित वापरता येतं. ही सर्वात सोप्या भाषेत सांधेरोपणाची शस्त्रक्रिया आहे. हे जे खुर्च्या आणि गाद्या आहेत हे या टोपणासारख्या असतात. त्या एकदा खराब झाल्या की मी त्या साईडला फेकून देणार आणि नवीन टोपण किंवा नवीन खुर्च्या गाद्या हे सांधेरोपणाच्या शस्त्रक्रियेने लावणार. हे एक सुप्रा मेजर ऑपरेशन आहे, याच्यात काहीच वाद नाही. याच्याकरता पूर्णपणे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे की याच्या फायदे काय आहेत, याचे लाभ काय आहेत, तसेच याच्याने कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात हे आम्ही तुम्हाला सर्व लोकमान्य हॉस्पिटलमध्ये समजावून सांगतो. आणि त्याच्याकरता लागणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा तर हे फक्त डॉक्टरशी रिलेटेड नसून बाकीचा सपोर्टिंग स्टाफ आणि OT टेक्निशियन्स, OTचं सुसज्ज OT तसेच NSSO किंवा भूलतज्ञ या सगळ्यांना मिळून एक टीम तयार होते जे व्यवस्थित सांधेरोपण सर्जरी ही पार पाडू शकते. तर एक म्हणजे सांगायचं झालं तर आमच्याकडे लोकमान्य हॉस्पिटलला मॉड्युलर OTs आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही आतला हवेचा दबाव तसंच टेम्परेचर हे दोन्ही कंट्रोल करतो. ऑपरेशन थिएटरच्या आतला हवेचा दबाव हा बाहेरच्या ॲटमॉस्फिअरपेक्षा नेहमी जास्ती असतो, जेणेकरून जो हवेचा प्रवाह आहे हा आतमधून बाहेरच्या बाजूला जातो, बाहेरून आतमध्ये येण्याचं प्रमाण हे फार कमी असतं. तसेच आतलं टेम्परेचर जे आहे किमान 15 ते 17 डिग्री सेल्सिअसमध्ये असतं, त्यामुळे कुठलाही विषाणू त्या इम्प्लांटवर वगैरे जन्म करू शकत नाही किंवा संसर्ग होऊ शकत नाही. ओके. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजचा आपला विषय होता संधिवात, गुडघेदुखीवर लेझर आणि रोबोटिक उपचार, आणि यावर मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी डॉक्टर श्रीरंग गोडबोले यांनी. लोकमान्य हॉस्पिटलची OPD आता मुंबईमध्ये, दादर आणि ठाणे तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी होते. पुणे, कोल्हापूर, सातारा, कराड, सांगली, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, लातूर, बारामती, बेळगाव या ठिकाणी होते. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्याद्वारे तुम्ही संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.
आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास